ओके. नेक्स्ट आपण प्रॉब्लेम नंबर 7 बघूया. बघा आता हे 1 to 8 प्रॉब्लेम आहेत. ॲक्च्युली 8 प्रॉब्लेम आहेत, म्हणजे 8 सिच्युएशन प्रोव्हाइड केल्यात. आपल्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये तो रेसिडेंट आहे, नॉन रेसिडेंट आहे आणि ऑर्डिनरी रेसिडेंट आहे की नाही ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. आता कुठली कुठली इन्फॉर्मेशन काय काय प्रोव्हाइड केली ते आपण एकदा बघूया. बघा इन्फॉर्मेशनमध्ये बघा सिटिझनशिप आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. जो पर्सन आहे इंडिव्हिज्युअल आहे त्याची आपल्या सिटिझनशिप प्रोव्हाइड केलेली आहे. हे सर्व इंडिव्हिज्युअल रिलेटेड आहे. ओके, एच यू एफ फर्म किंवा कंपनी रिलेटेड नाही आहे. पूर्ण जे सर्व जे सिच्युएशन्स आहेत ते सर्व इंडिव्हिज्युअल रिलेटेड आहेत. सिटिझनशिप आहे फॉरेन आहे 1ची. नेक्स्ट इज ही पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. ओके, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इफ the parents or the grandparents of that person is born in undivided India, then we can say that he is a person of Indian origin. Okay, undivided India म्हणजे इंडिया, पाकिस्तान आणि बांगलादेश ऑन ऑर बिफोर 14th ऑगस्ट 1947. कारण 14th ऑगस्ट 1947ला आपलं डिवाईड झालेलं होते आपली कंट्री. इंडिया आणि पाकिस्तान आपले सेपरेट झालेले होते. ओके, कधी त्याच्या आधी जरी ते जन्म झालेले असतील अनडिवायडेड इंडियामध्ये, पण नंतरसुद्धा जन्म म्हणजे इंडियामध्ये नंतरसुद्धा जन्म झाले असतील तरीसुद्धा चालेल. ओके, पण अनडिवायडेड इंडियामध्ये कधी जन्माला आलेले असतील म्हणजे 14 ऑगस्ट 1947 पूर्वी. ओके, 1947 पूर्वी कधी जन्माला आले असतील आणि 1947 नंतर फक्त इंडियामध्ये कधी जन्माला आलेले असतील. ओके, तर आपण ते पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आपण म्हणणार आहोत. पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स, पॅटर्नल मॅटर्नल कोणतेही चालतील. ओके, म्हणजे वडिलांकडचे आई वडील ग्रँड पॅरेंट्समध्ये किंवा आईचे आई वडील. ओके, कोणीही चालू शकेल. ओके, तर त्याला आता इथे त्याची ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केले आहे त्यांनी. यस नो काय काय त्याचं स्टेटस आहे. तर हा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, यस आहे. नंतर आपल्या अजून एक कंडिशन त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे की टोटल इन्कम आहे ते एक्सक्लुडिंग फॉरेन सोर्स 15 लाखापेक्षा जास्त आहे की नाही. तर इथे फर्स्ट सिच्युएशनमध्ये आहे. नंतर लायबल टू पे टॅक्स इन अदर कंट्रीमध्ये टॅक्स पे करायला लायबल आहे का, तर नो आहे. ओके, म्हणजे फर्स्ट पर्सनचं नो आहे. नेक्स्ट डे इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर, तर 30 डेज आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. प्रिव्हियस इयरमध्ये 30 डेज आहे आणि प्रिव्हियस 4 इयरमध्ये किती आहे, तर 380 डेज आहे. म्हणजे हे प्रिव्हियस इयरचं दिलेलं आहे. प्रिव्हियस 4 इयर्समध्ये म्हणजे इमिडिएटली प्रिसिडिंग रिलेव्हंट प्रिव्हियस इयर प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे प्रिव्हियस इयर नाही, म्हणजे प्रिव्हियस इयर आपलं 2021 आहे. तर 2021मध्ये 30 डेज आहे आणि 2021च्या आधी म्हणजे 1920, 1819, 1718, 1617 अशा पद्धतीने जे डेज आहेत म्हणजे प्रिव्हियस इयरच्या आधीच्या 4 वर्ष त्याच्या 380 डेज आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, नंबर ऑफ डेज. आणि त्यांनी डायरेक्टली आपल्या जे ॲडिशनल कंडिशन आहेत ते डायरेक्टली सॅटिस्फाय आहे की नाही ते डायरेक्ट प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे 6 रिलेटेड ज्या 2 कंडिशन, कुठल्या 2 कंडिशन आहेत, तर प्रिव्हियस इयरच्या आधीच्या 10 प्रिव्हियस इयरमध्ये 2 वर्ष कमीत कमी तो रेसिडेंट पाहिजे. ओके, किंवा दुसरी कंडिशन आहे आणि दोन्ही कंडिशन फुलफिल करणं गरजेचं आहे. दुसरी कंडिशन आहे प्रिव्हियस इयरच्या आधीच्या 7 प्रिव्हियस इयरमध्ये 730 डेज, मिनिमम 730 डेज तो इंडियामध्ये असला पाहिजे, इंडियामध्ये राहिलेला असला पाहिजे. ओके, तर इथे त्यांनी डायरेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं की ह्या दोन्ही कंडिशन तो फुलफिल करतो, यस मेन्शन केलं. म्हणजे त्या दोन्ही कंडिशनचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं नाही, तो फुलफिल करतोय म्हणून यस म्हणून मेन्शन केलेलं डायरेक्टली. ओके, तर ही आपली फर्स्ट आपली सिच्युएशन आहे. तर मग कोणत्या कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या ते तुम्हाला समजलं. आता पहिल्यांदा बघा, आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट बघायला लागेल की बेसिक कंडिशन तो फुलफिल करतोय की नाही. सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायला लागेल बेसिक कंडिशनमध्ये 2 कंडिशन आहेत. एक फर्स्ट कंडिशन आहे 182 डेजवाली आणि सेकंड कंडिशन आहे 60 आणि 365 डेजवाली. ओके, कधी तो 182 डेजवाली कधी कंडिशन कधी फुलफिल करत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तो आपला रेसिडेंट झालेला आहे. पण तो कधी 182 डेजवाली कधी कंडिशन कधी फुलफिल करत नसेल तर आपल्याला सेकंड कंडिशन बघायला लागेल. पण सेकंड कंडिशन बघताना काही एक्सेप्शन्स आहेत सेकंड कंडिशनसाठी, कारण फर्स्ट कंडिशनसाठी एक्सेप्शन नाही आहेत. आपण बघितलं की ज्या एक्सेप्शन दिले आहेत ABC, ह्या ABC सर्व एक्सेप्शन्स आहेत ना, हे सर्व रिलेटेड टू कंडिशन नंबर सेकंड आहे. 61C साठी कंडिशन्स म्हणजे एक्सेप्शन्स आहेत. तर कधी 182 डेज कधी तो राहत असेल तर तिथे एक्सेप्शनची काही प्रश्नच येत नाही, कारण तुम्ही बाकीच्या सर्व कधी कंडिशन बघितले ABCमध्ये तर ती कंडिशन कोणाला ॲप्लिकेबल होते बघा, इथे होते 61Cलाच ॲप्लिकेबल होते, म्हणजे 61Cच इरिलेव्हंट होतो. ओके, 61Aचा काही संबंध नाही. 61A कधी फुलफिल करत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की ती एक्सेप्शननुसार कधी 61A ची कंडिशन फुलफिल करत असेल तर तो रेसिडेंटच होतोय.
ओके. सेकंड बी एक्सेप्शन जरी बघितलं तरी सुद्धा तिथे सुद्धा तुम्ही बघितलं तर 182 डेज राहिला तर तो रेसिडेंटच होते, तिथे काय प्रॉब्लेम येत नाही आहे. ओके. आणि तुम्ही नेक्स्ट कंडिशन जरी बघितली तरी सुद्धा तिथे सुद्धा मेन्शन केलेलं आहे, कधी 61A किंवा 61C दोघांपैकी कुठली एक कंडिशन कधी फुलफिल करत असेल तर ही कंडिशन बघण्याची गरजच नाही आहे. ओके. त्यामुळे कधी 182 डेजवाली कधी कंडिशन कधी तो प्रिव्हियस इयरमध्ये कधी फुलफिल करत असेल तर तो डायरेक्टली रेसिडेंट, मग त्याच्यासाठी एक्सेप्शनसुद्धा बघण्याची गरज नाही आहे. ओके. मी जे सांगतोय ना ते पॉईंट लक्षात ठेवा, त्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला ॲक्च्युली ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, बेसिक कंडिशनमधली ओके. सर्वात पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत का बेसिक कंडिशनमधली 182 डेजवाली कंडिशन तो फुलफिल करतोय की नाही. तर आता मला वाटतं ह्या प्रॉब्लेममध्ये कुठलीच नाही, काही वेळेस करतोय ॲक्च्युली, इथे पुढे करतोय तो ॲक्च्युली ह्या, कारण फर्स्ट सिच्युएशनमध्ये तो 30 डेज आहे प्रिव्हियस इयरमध्ये. ओके. म्हणजे तो फर्स्टवाली कंडिशन बेसिक कंडिशन फुलफिल करत नाही आहे. ओके. आणि तुम्ही दुसरी गोष्ट कधी बघितली तर तो सेकंडसुद्धा कंडिशन ॲक्च्युली फुलफिल करत नाही आहे, कारण तो लेस दॅन 30 डेज आहे, म्हणजे 30 डेज आहे इन इंडिया. बघा, कारण सेकंड बेसिक कंडिशन काय 60 डेजवाली कंडिशन आहे आणि इथे काय मेन्शन केलेलं आहे 30 डेज आहे, तो प्रिव्हियस इयरमध्ये 30 डेज आहे. ओके. पण तरीसुद्धा आपल्याला व्हेरीफाय करून बघणं गरजेचं आहे, कारण तो डीम्ड रेसिडेंट आहे की नाही ते आपल्याला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. कारण डीम्ड रेसिडेंटसाठी प्रिव्हियस इयरमध्ये तो किती दिवस इंडियामध्ये आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. आपण इथे रीड केलेलं होतं सी पॉईंटमध्ये. बघा सी पॉईंटमध्ये हे बघा, इफ दीज कंडिशन आर सॅटिस्फाय then such individual shall be deemed to be resident irrespective of number of days of his stay in India. म्हणजे कधी तो 4 कंडिशन कधी फुलफिल कधी करत असेल तर तो डीम रेसिडेंट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला तो रेसिडेंट आहे की नाही आपल्याला तरीसुद्धा आपल्याला बघायला लागेल. ओके. म्हणजे मी आता आपण 30 डेज आहे, मग आपण काय बघणार की 182 डेज फुलफिल करत नाही आहे, मग आपण 60 डेजवाली बघणार, तर 60 डेजसुद्धा फुलफिल करत नाही म्हणजे तो नॉन रेसिडेंट झाला. तर तसं शक्य नाही. ओके. करंट सिच्युएशनमध्ये तो डीम रेसिडेंटसुद्धा होऊ शकतो. ओके. त्यामुळे आपल्याला ते सुद्धा आपल्याला व्हेरीफाय करायला लागेल. आता 30 डेज आहे म्हणजे तो या दोन्ही बेसिक कंडिशन तो फुलफिल करतच नाही आहे. एक्सेप्शन जरी आपण ॲड केलं तरी सुद्धा तुम्ही एक्सेप्शनमध्ये सुद्धा ते उलट 60 डेजपेक्षा जास्त डेज तिथे ॲड होत आहे, त्यामुळे 60 डेजपेक्षा कमी आहे. म्हणजे आता फक्त एकच आपला चान्स राहिलेला आहे का तो डीम रेसिडेंट आहे की नाही आपल्याला व्हेरीफाय करून बघणं गरजेचं आहे. ओके. नाव वी विल फाइंड आउट दॅट इन सिच्युएशन 1 दॅट पर्सन इज डीम रेसिडेंट ऑर नॉट. आता डीम रेसिडेंटची फर्स्ट कंडिशन आहे ही इज अ सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे ही शुड बी सिटीजन ऑफ इंडिया, तो सिटीजन ऑफ इंडिया असणं गरजेचं आहे. पण आता करंट सिच्युएशनमध्ये कधी तुम्ही बघितलं तर तो फॉरेन सिटीजन आहे. करंट सिच्युएशनमध्ये कधी तुम्ही बघितलं तर फॉरेन सिटीजन आहे. ओके. तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, पण डीम सिटीजनसाठी डीम रेसिडेंट ऑफ इंडियासाठी पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ही कन्सेप्ट ॲप्लिकेबल नाही आहे. बघा इथे एक गोष्ट मेन्शन केली आहे पॉईंट नंबर 2 मध्ये, फर्दर नोट दॅट एक्सेप्शन इज ॲप्लिकेबल इन केस ऑफ फॉरेन सिटीजन is not applicable. Okay. Further note that the exception is not applicable in case of foreign citizen even if he is a person of Indian origin. ओके. त्यामुळे फॉरेन सिटीजन आहे तो, त्यामुळे ही डीम रेसिडेंटवाली कन्सेप्ट, डीम टू बी रेसिडेंट इन इंडियावाली कन्सेप्ट त्याला ॲप्लिकेबल नाही आहे. ओके. त्यामुळे फर्स्ट सिच्युएशनमध्ये तो नॉन रेसिडेंट होईल. ओके. क्लिअर आहे? कोणाला काय कन्फ्युजन आहे? आपण सर्वात पहिल्यांदा आपण काय व्हेरीफाय केलं की तो प्रिव्हियस इयरमध्ये 182 डेज आहे की नाही, तर तो नाही बसत आहे. म्हणून आपण सेकंड कंडिशन बघितली 60 डेजमध्ये बसतोय का नाही, तर तो 60 डेजमध्ये सुद्धा बसत नाही आहे. म्हणून तरीसुद्धा आपण व्हेरीफाय करून बघितलं का तो डीम रेसिडेंट आहे की नाही, तर तो डीम रेसिडेंट होऊ शकत नाही आहे कारण तो फॉरेन सिटीजन आहे. ओके. त्यामुळे फॉरेन सिटीजन असल्यामुळे तो डीम रेसिडेंट होऊ शकत नाही, त्यामुळे तो नॉन रेसिडेंट झालेला आहे. ओके. म्हणजे फर्स्ट सिच्युएशनचं आन्सर समजलं, नॉन रेसिडेंट. ओके. फर्स्ट सिच्युएशनचा आन्सर आहे की तो नॉन रेसिडेंट आहे. ओके. कोणाला काही कन्फ्युजन असेल ते विचारू शकता. ओके. ओके. आता सेकंड पॉईंट बघूया आपण, सेकंड सिच्युएशन बघूया. ओके. आता सेकंड सिच्युएशनमध्ये तो इंडियन रेसिडेंट आहे. ओके. सॉरी सिटीजन आहे, रेसिडेंट नाही, सिटीजन आहे इंडियन. तो इंडियन ओरिजिनचा पण पर्सन आहे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन सुद्धा आहे, पण तो 50 लॅक्सपेक्षा त्याची कमी इन्कम आहे. ओके. तो एक्सीड करत नाही आहे, 50 लॅक्सपेक्षा त्याचं कमी इन्कम आहे अदर दॅन फॉरेन सोर्स. नेक्स्ट लायबल टू पे टॅक्स इन अदर कंट्री तर नो आहे. नेक्स्ट प्रिव्हियस इयर स्टे त्याचं 30 डेज आहे
ओके, तर आता यावरून आपण फाइंड आउट करूया आणि प्रिव्हियस 4 इयर्समध्ये, प्रिव्हियस इयरच्या प्रिसिडिंग 4 इयर्समध्ये, इमिडिएटली प्रिसिडिंग 4 इयर्समध्ये त्याचा 380 डेज स्टे आहे आणि तो ड्युअल कंडिशन फुलफिल करतोय. ओके, म्हणजे 6-6 नुसार ॲडिशनल कंडिशन्स आहे तो फुलफिल करतोय. ओके, आता आपण बघूया तो 60 डेजची पहिल्यांदा आपल्या 182 डेजची सर्वात पहिल्यापासून बघा, सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा फर्स्ट कंडिशन आहे फुलफिल होते की नाही बघा, बेसिक कंडिशन 61A, तर ती फुलफिल होत नाही आहे कारण प्रिव्हियस इयरमध्ये 30 डेज आहे. ओके, नेक्स्ट सेकंड कंडिशन फुलफिल होते का बघा, पण इथे 60 डेज मेन्शन केलेले आहेत आणि इथे 30 डेज इंडियामध्ये आहे, त्यामुळे ती सुद्धा त्याची कंडिशन फुलफिल होत नाही आहे. पण तरीसुद्धा आपल्याला व्हेरीफाय करून बघावं लागेल का तो डीम रेसिडेंट आहे का, डीम टू बी रेसिडेंट इन इंडिया आहे की नाही. ओके, मग त्याच्यासाठी आपल्या काय 4 कंडिशन आहेत डीम टू बी रेसिडेंट इन इंडियासाठी. फर्स्ट, ही मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, फर्स्ट आहे. ओके, तो सिटीजन ऑफ इंडिया आहे. सेकंड कंडिशन आहे त्याची, हिज टोटल इन्कम अदर दॅन फॉरेन सोर्स मस्ट बी मोर दॅन ₹15 lakhs. ओके, पण करंट सिच्युएशनमध्ये तो नो आहे, म्हणजे तो ती कंडिशन फुलफिल करत नाही आहे, त्यामुळे तो डीम रेसिडेंट होऊ शकत नाही. ओके, तिसरी कंडिशन आपण डीम रेसिडेंटची काय, की तो बेसिक कंडिशन कुठलीच फुलफिल करत नसला पाहिजे आणि तो करत नाही आहे ॲक्च्युली, बेसिक कंडिशन कुठलीच फुलफिल, दोन्ही करत नाही आहे फुलफिल. ओके, त्यामुळे तो डीम रेसिडेंट होऊ शकत होता, पण इथे होत नाही आहे. ओके, तो इथे नो असल्यामुळे तो ॲक्च्युली डीम रेसिडेंटची कंडिशन फुलफिल करत नाही आहे. ओके, तसंच इथे सुद्धा फॉरेन असल्यामुळे तो डीम रेसिडेंटची कंडिशन फुलफिल करत नाही आहे फर्स्ट केसमध्ये. ओके, नाही तर तो डीम रेसिडेंट होऊ शकला असता. ओके, फर्स्ट केसमध्ये सुद्धा. ओके, पण आता सेकंड केसमध्ये तो इंडियन आहे. ओके, तो आणि लास्ट त्याच्यामधली कंडिशन होती की तो अदर कंट्रीमध्ये लायबल टू पे टॅक्स नसला पाहिजे, अदर कंट्रीमध्ये तो टॅक्स पेएबल नसला पाहिजे, तर इथं तो नोच होता. म्हणजे तो ॲक्च्युली डीम रेसिडेंटची ॲक्च्युली तो 3 कंडिशन फुलफिल करत होता, पण चौथी एकच कंडिशन फुलफिल करत नाही. कुठली कंडिशन फुलफिल करत नाही आहे का, त्याच्या 15 lakhsपेक्षा कमी इन्कम जास्त इन्कम असणं गरजेचं होतं, पण त्याचं कमी आहे. अदर दॅन फॉरेन सोर्स जे इन्कम आहे त्याचं ते जास्त असणं गरजेचं होतं, पण ते कमी आहे, त्यामुळे तो डीम रेसिडेंटची कंडिशन इथे फुलफिल करत नाही, त्यामुळे इथे सुद्धा तो नॉन रेसिडेंट होईल. ओके, आणि ह्या ज्या ॲडिशनल कंडिशन आहेत ना, इथे तो फुलफिल करतोय, पण ॲडिशनल कंडिशनचा संबंध कधी येतो, कधी तो रेसिडेंट होत असेल तरच आपण ॲडिशनल कंडिशन आपण व्हेरीफाय करणार आहोत. ओके, पण तो प्युअरली पहिल्यांदा नॉन रेसिडेंटच आहे, त्यामुळे तो ॲडिशनल कंडिशन आपल्याला बघणं गरजेचंच नाही आहे, त्यामुळे ह्या सेकंड सिच्युएशनमध्ये सुद्धा तो नॉन रेसिडेंट होतोय. ओके, कोणाला काही कन्फ्युजन? ओके, मी ॲज्युम करतो की तुम्ही ज्या कंडिशन्स पाठवलेल्या होत्या त्या पुन्हा एकदा रीड केलेल्या आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ॲक्च्युली प्रयत्न केलेला आहे, तरच तुम्हाला जास्त क्लिअर समजेल म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं होतं. ओके, पण तरी ठीक आहे, आपण 2 हां बोला. हॅलो, हां बोल. हां, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे. हो हो, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे. नाही 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 नाही, पण आधी मी तुम्हाला काय सांगितलं, 60 डेज सुद्धा तो भरत नाहीये. ओके, 120 डेजचा ते काय काय हां हां, ती अमेंडमेंट आहे, पण त्यामध्ये सुद्धा तो बसत नाहीये ना. तर 120 डेजची ही जी कंडिशन आहे ना, 120 डेजची, त्या त्या कंडिशनमध्ये सुद्धा तो बसत नाहीये. 60 डेजमध्ये तर तो बसतच नाहीये. ओके, 60 डेजमध्ये तो बसत नसल्यामुळे तो नॉन रेसिडेंट होतो. इथं दोन्ही कंडिशन तो फुलफिल करत नाही. तो इंडियन ओरिजिनचा आहे का ते नंतरचा प्रश्न येतो आपल्याला. ते कधी आपल्याला बघावं लागेल, कधी तो 60 डेज कधी भरत असता तर आपण ॲक्च्युअली आपण व्हेरीफाय केलं असं की तो एक्सेप्शनमध्ये येतोय. मग एक्सेप्शनमध्ये येतो, मग एक्सेप्शन आपले कुठले आहेत. पण आता आपल्याला एक्सेप्शन आपल्याला बघण्याची ॲक्च्युली जे हे 2 एक्सेप्शन होते, ए आणि बी, हे 2 एक्सेप्शन बघण्याची गरजच नाही, कारण त्याची 60 डेज भरतच नाही आहेत. तो 30 डेजमध्येच पडतोय. कधी आपण बघितलं असतं, कधी तो 60 डेज भरतोय तर आपण परत एकदा व्हेरीफाय केलं असतं की तो इंडियन सिटीजन आहे का, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, आणि त्याची 120 डेजची त्याला कंडिशन ॲप्लिकेबल होते. पण करंट सिच्युएशनमध्ये त्याला तो 30 डेजच आहे. ओके, तर 60 डेज आपल्याला, मी कशासाठी पहिल्यांदा व्हेरीफाय करतोय, 60 डेजमध्ये भरत असेल तर आपल्याला लगेच व्हेरीफाय करायला लागेल. कधी तो 60 डेजमध्ये भरत असेल तर तो एक्सेप्शनमध्ये कुठला येतोय का. ओके, पण आता तो 30 डेजच आहे तर आपल्याला ते बघण्याची गरजच नाही. तो 120 डेजमध्ये, तर आपण काय व्हेरीफाय केलं, एक्सेप्शन आपण सी व्हेरीफाय केलं.
कारण एक्सेप्शन सी साठी प्रिव्हियस इयरमध्ये तो 0 डेज जरी असेल तरी सुद्धा तो डीम रेसिडेंट होऊ शकतो. प्रिव्हियस इयरमध्ये तो कधी नसेल जरी इंडियामध्ये तरी सुद्धा तो रेसिडेंट होऊ शकतो. म्हणून मी कंडिशन सी जी डीम रेसिडेंटवाली कंडिशन आहे ती व्हेरीफाय केली, कारण ए बी व्हेरीफाय करण्याची गरजच नाही आहे. एक्सेप्शन ए बी व्हेरीफाय करण्याची गरजच नाही, कारण तो 60 डेजच भरत नाही आहे. कधी 60 डेज कधी भरत असतात तर आपण व्हेरीफाय केलं असतं की तो एक्सेप्शनमध्ये कुठला येतोय की नाही, ए आणि बी वाल्या एक्सेप्शनमध्ये. कारण ए आणि बी एक्सेप्शनमध्ये आपल्याला 182 डेजवाली कंडिशन कंपल्सरी आहे आणि बी मध्ये 120 डेजवाली कंडिशन बघणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, पण आत्ताच्या कंडिशनमध्ये तो फक्त 30 डेज आहे. त्यामुळे 30 डेज असल्यामुळे आपल्याला त्या ए आणि बी एक्सेप्शन आपल्याला बघण्याची गरजच नाही, कारण की 120 डेज आणि 182 डेज तिथे आहे ॲक्च्युली. ओके, त्यामुळे आपण कुठली आपण कंडिशन आपण बघितली, एक्सेप्शन नंबर सी बघितलं, डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया आहे की नाही ते आपण व्हेरीफाय केलं. कारण आपल्याला इथे माहिती आहे, कारण इथे डेजची क्रायटेरिया आहे. 30 डेज असल्यामुळे 182 डेज आणि 120 डेज आपल्याला माहिती आहे ते आहेत कंडिशन, पण त्या व्हेरीफाय होऊ शकतं. व्हेरीफाय करण्याची गरज आहे का, तर नाहीच, कारण 30 डेज असल्यामुळे 120 डेजचा प्रश्नच येत नाहीये तिथे. त्यामुळे आपण ए आणि बीचे आपण व्हेरीफाय करण्याची गरजच नाही, आपण इथे सीच व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. कारण तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया असू शकतो, रेसिडेंट इंडियन असू शकतो, कारण त्याला बघा इथे मेन्शन केलेलं आहे त्याची लास्ट इयरमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये तो किती दिवस आपल्या इंडियामध्ये राहिलेला त्याची गरजच नाही. म्हणजे 30 डेज आहे तरी सुद्धा तो रेसिडेंट होऊ शकतो. प्रिव्हियस इयरमध्ये तो 30 डेज आहे तरी सुद्धा तो रेसिडेंट होऊ शकतो, कारण डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया होऊ शकतो तो. ओके, त्यामुळे आपल्याला इथे जे 30 डेजचं तो बोलतोय ना, तर 30 डेज मी बरोबर आहे 60 डेज का बोलतोय, कारण 60 डेज आपलं कधी व्हेरीफाय करत असेल तर आपल्याला नंतर आपले एक्सेप्शन आपल्याला बघायला लागतील. पण तो ए आणि बी एक्सेप्शनमध्ये तो मोडच नाही आहे, कारण की त्याचे 60 डेजच कंप्लीट होत नाही. त्यामुळे ए आणि बी मध्ये तो इन्क्लूडच होणार नाही. त्यामुळे डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियामध्ये आपल्याला कन्फर्म करायला लागेल तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियामध्ये येतोय की नाही. म्हणून एक्सेप्शन नंबर सी आपल्याला कन्फर्म करायला लागेल. म्हणजे त्याचं सेक्शन आहे 61A. ओके, डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियाचं सेक्शन आहे सेक्शन 61A. ओके, आपण पुढचं बघूया. ॲक्च्युली इथे तू जो बोलतोय ना 120 बघण्याची गरजच नाही, कारण तो 30 डेजमध्येच मोडत नाही. ॲक्च्युली ए आणि बी मध्येच तो इन्क्लूड होत नाही आहे. ओके, त्यामुळे तो ॲक्च्युली नॉन रेसिडेंट होतोय. डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियामध्ये सुद्धा तो इन्क्लूड होत नाही आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण पॉईंट नंबर सी. ओके, कंडिशन नंबर 3 किंवा सिच्युएशन नंबर सी. ओके, आता तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे. ओके, नेक्स्ट तो सिटिझनशिप सुद्धा इंडिया आहे. नेक्स्ट त्याच्या 15 लॅक्सपेक्षा त्याचा अबोव इन्कम आहे. ओके, तो अदर कंट्रीमध्ये टॅक्स पेबल नो आहे. प्रिव्हियस इयरमध्ये त्याचा स्टे आहे 30 डेज. ओके, आता प्रिव्हियस इयरमध्ये स्टे 30 डेज असल्यामुळे तो फर्स्ट कंडिशन फुलफिल करत नाही आहे 61. ओके, 61A कंडिशन फुलफिल करत नाही आहे. 61B सुद्धा फुलफिल करत नाही आहे. ओके, 61A आणि 61B मधली ही 60 डेजवाली कंडिशन आहे ती सुद्धा तो फुलफिल करत नाही आहे, कारण प्रिव्हियस इयरमध्ये तो 30 डेज आहे. पण तरी सुद्धा तो अजून एक कंडिशन फुलफिल करू शकतो, ती म्हणजे डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया. ए आणि बी बघण्याची गरजच नाही ह्या सुद्धा सिच्युएशनमध्ये, कारण की तो 60 डेजच भरत नाही आहे. ओके, त्यामुळे ते ए आणि बी बघण्याची गरजच नाही ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा. ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही सी कंडिशन फुलफिल करतोय का ते तुम्हाला बघावं लागेल. ओके, त्यामुळे आता ह्या कंडिशनमध्ये सी मध्ये बघा तो 30 डेज असल्यामुळे तो बेसिक कंडिशन फुलफिल करत नाही आहे. दोन्ही सुद्धा बेसिक कंडिशन फुलफिल करत नाही आहे. आणि एक्सेप्शन ए आणि बी सुद्धा बघण्याची गरज नाही आहे, कारण की तिथे ए आणि बी मध्ये आपल्याला माहिती आहे का 60 डेजपेक्षा जास्तच दिवस तिथे आहेत. म्हणजे ए एक्सेप्शनमध्ये आहे 182 डेज असणं गरजेचं आहे आणि बी एक्सेप्शनमध्ये आहे 120 डे असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता आपल्या सी एक्सेप्शन आपल्याला बघणं गरजेचं आहे. एक्सेप्शन सी मध्ये आता बघूया आता काय आहे ते. ओके, एक्सेप्शन सी मध्ये काय आहे, 4 कंडिशन एक्सेप्शन सी मध्ये. फर्स्ट कंडिशन आहे तो इंडियन सिटीजन असणं गरजेचं आहे. ओके, दुसरी सिच्युएशन आहे की त्याचं जे इन्कम आहे अदर दॅन फॉरेन सोर्स ते मोर दॅन 15 लॅक्स पाहिजे तर आहे त्याचं, म्हणजे आता तो ही कंडिशन फुलफिल करतोय. ओके, सेकंड तो ही सुद्धा कंडिशन फुलफिल करतोय. ओके, थर्ड आहे की तो 61A मधली कुठलीही कंडिशन फुलफिल न करणारा पाहिजे, तर तो कुठलीही कंडिशन फुलफिल करत नाहीये 61A मधली, कारण तो 182 डेज सुद्धा नाहीये आणि 60 डेज सुद्धा नाहीये. ओके, त्यामुळे तो म्हणजे 60 डेज आणि 365 डेज अशा दोन्ही ॲक्च्युली आहेत, पण तो 60 डेज सुद्धा नाहीये, त्यामुळे तो 30 डेजमध्ये, त्यामुळे तो बेसिक कंडिशन कुठलीच फुलफिल करत नाही. हा सी पॉईंट आहे. आणि फोर्थ पॉईंट आहे डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियामध्ये का तो अदर कंट्रीमध्ये टॅक्स पे न करणारा पाहिजे.
बघा, ही इज अँड सिटीजन ऑफ इंडिया, ही फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड आहे की त्याचं टोटल इन्कम आहे ते 15 lakhs अँड अबव असणं गरजेचं आहे. प्रिव्हियस इयरमध्ये तर त्याचं आहे. ओके, कारण की आत्ता आपण बघितलं 15 lakhs. तिसरी कंडिशन आहे डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियासाठी, ही इज नॉट सॅटिस्फाईंग एनी ऑफ द बेसिक कंडिशन. तो बेसिक कंडिशन कुठलीच फुलफिल करत नाही आहे, म्हणजे 182 डेजवाली सुद्धा करत नाही किंवा 63-65 वाली सुद्धा करत नाही आहे. ओके, त्यामुळे तो इथे सुद्धा मोडत नाही आहे. लास्ट, ही इज नॉट लायबल टू पे टॅक्स इन एनी अदर कंट्री or the territory by the reason of his domicile or the resident or any other criteria of similar nature. तो कुठल्याही कंट्रीमध्ये टॅक्स पे करत नाही, आपल्या इथे नोट म्हणून मेन्शन केलेलं आहे. ओके, त्यामुळे आता तो डीम रेसिडेंटच्या चारही कंडिशन फुलफिल करतोय. डीम रेसिडेंटच्या तो चारही कंडिशन फुलफिल करतोय. त्यामुळे करंट सिच्युएशनमध्ये जो आता रेसिडेंट आहे, आता इथे हा पर्सन रेसिडेंट झालेला आहे. बघा, इथं 30 days असलं तरी सुद्धा तो रेसिडेंट झालेला आहे. ओके, तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया झालेला आहे. ओके, थर्ड सिच्युएशनमध्ये. आता आपल्याला कधी रेसिडेंट झाला तर आपल्या पुढच्या 2 ॲडिशनल कंडिशन आहेत. रेसिडेंट झाला तर पुढच्या 2 ॲडिशनल कंडिशन आहेत. ओके, कुठल्या ॲडिशनल कंडिशन आहेत तर एक फर्स्ट आहे की तो प्रिव्हियस इयरच्या आधीच्या 10 प्रिव्हियस इयरमध्ये तो 2 years आहेत कमीत कमी तो रेसिडेंट असणं गरजेचं आहे. किंवा दुसरी कंडिशन आहे, किंवा नाही ती आणि आहे, तो दोन्ही कंडिशन फुलफिल करणं गरजेचं आहे. आणि दुसरी कंडिशन आहे की तो प्रिव्हियस इयरच्या आधीच्या 7 प्रिव्हियस इयरमध्ये तो 730 days इंडियामध्ये असणं गरजेचं आहे. मिनिमम 730 days असणं गरजेचं आहे. ओके, पण त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे डायरेक्ट प्रोव्हाइड केलेलं आहे की तो ड्युअल कंडिशन, त्या दोन्ही कंडिशन तो फुलफिल करतोय. ओके, तर आता मला सांगा, तो हा जो पर्सन आहे थर्ड कंडिशन सिच्युएशनमधला जो इंडिव्हिज्युअल आहे, तो रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट होईल का रेसिडेंट अँड नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट होईल, बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट होईल? ओके, अजून कोणाला आन्सर? ओके ओके, नॉट ऑर्डिनरीली होईल, कारण की ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं. फर्स्ट चार्टमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं होतं इथे की जर तो डीम रेसिडेंट म्हणून कधी कन्सिडर झाला, तो कधी डीम रेसिडेंट झाला तर त्याला तो एकच त्याच्या पुढे कंडिशन असणार आहे, म्हणजे तो एकच होऊ शकतो, तो रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटच होऊ शकतो. तो ऑर्डिनरी रेसिडेंट होऊ शकत नाही. ओके, कारण ते एक्सेप्शनमध्ये आपल्याला मेन्शन केले आहेत. ॲडिशनल कंडिशनमध्ये 2 एक्सेप्शन्स आहेत. ओके, त्या पण आपण डिस्कस केलं होतं. ॲडिशनल कंडिशनमध्ये 2 एक्सेप्शन आहेत. त्यातलं फर्स्ट एक्सेप्शन आहे की तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया असेल तर तो रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणूनच कन्सिडर होईल. ओके, हे फर्स्ट एक्सेप्शन आहे. आणि सेकंड एक्सेप्शन आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, सर्व रीड करत नाही आहे, तर कधी तो 120 days कधी कंडिशन फुलफिल करून कधी तो रेसिडेंट होत असेल, म्हणजे एक्सेप्शनमधली जी 120 days कंडिशन कधी फुलफिल करून कधी तो रेसिडेंट होत असेल, कधी ही कंडिशन कधी फुलफिल करून कधी तो रेसिडेंट होत असेल, तर तो नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट म्हणूनच कन्सिडर होतो. ओके, त्यामुळे करंट सिच्युएशनमध्ये थर्ड सिच्युएशनमध्ये त्याचा आन्सर असणार आहे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट. ओके, इथे मी सोल्युशन, हा पहिला आपला काय झालं आन्सर नॉट रेसिडेंट झालं. सेकंडचं आपलं आन्सर काय आलं नॉट रेसिडेंट झालं. थर्डचं आन्सर काय आलं रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. ओके, थर्डचं आन्सर आपलं हे फाइंड आउट झालेलं आहे. ओके ओके, कोणाला कन्फ्युजन आहे थर्ड सिच्युएशनमध्ये? बघा, तो 30 days होता तरी सुद्धा तो रेसिडेंट झाला, कारण तो डीम टू बी रेसिडेंटच्या कंडिशनमध्ये मोडत होता, त्यामुळे तो रेसिडेंट झालेला आहे. पण रेसिडेंटमध्ये सुद्धा 2 क्रायटेरिया असतात, 2 सिच्युएशन असतात, का तो रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट किंवा रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. पण जेव्हा तो डीम रेसिडेंट म्हणून जेव्हा कन्सिडर होतो तेव्हा आपल्याला तो कंपल्सरीली डीम टू बी, म्हणजे तो डीम रेसिडेंट असेल तर तो रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंटच होणार आहे, नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट. ओके, तिथे तो ऑर्डिनरीली रेसिडेंट होऊ शकत नाही. ओके ओके, थर्ड सिच्युएशन झाली. फोर्थ सिच्युएशन बघा, फोर्थ सिच्युएशन बघा, तो पर्सन ऑफ इंडिया, तो सिटीजन ऑफ इंडिया आहे, इंडियन ओरिजिनचा सुद्धा पर्सन आहे, त्याचं इन्कम आहे ते 15 lakhs अँड अबव आहे, अदर कंट्रीमध्ये लायबल टू टॅक्स यस आहे. ओके, त्यामुळे तो डीम सिटीजन होऊ शकत नाही. ओके, कारण की हे यस आहे, तो डीम सिटीजनवाली कंडिशनच फुलफिल करत नाही आहे. ओके, आणि प्रिव्हियस इयरमध्ये तो 30 days आहे. ओके, त्यामुळे तो बेसिक कंडिशन 182 days सुद्धा फुलफिल करत नाही आहे किंवा 60 days सुद्धा फुलफिल करत नाही आहे. कधी तो 60 days फुलफिल करत नाही आहे म्हणजे तो एक्सेप्शन 1 आणि 2 सुद्धा फुलफिल करत नाही आहे, एक्सेप्शन ए आणि बी सुद्धा फुलफिल करत नाही आहे. ओके, म्हणजे तो इंडियन सिटीजन आहे का त्याच्याशी आपल्याला काय इथे हेच नाही आहे, कारण तो
ए आणि बी वाला सुद्धा फुलफिल करत नाही आणि तो डीम रेसिडेंट वाली सुद्धा कंडिशन फुलफिल करत नाहीये, कारण इथे यस आहे. डीम रेसिडेंट वाली सुद्धा कंडिशन तो फुलफिल करत नाही, कारण डीम रेसिडेंट मध्ये 4 सिच्युएशन आहेत. फर्स्ट आहे तो सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे. ओके, सेकंड आहे तो 15 lakhs अँड अबोव्ह त्याचं इन्कम पाहिजे, ते आहे. हे दोन्ही कंडिशन तो फुलफिल करतोय. थर्ड सुद्धा तो फुलफिल करतोय. त्याच्या बेसिक दोन्ही कंडिशन फुलफिल होत नाहीये. 182 days वाली सुद्धा फुलफिल होत नाहीये, प्लस 365 days म्हणजे ती 60 days आणि 365 days वाली सुद्धा फुलफिल होत नाही. म्हणजे बेसिक कंडिशन तो फुलफिल करत नाहीये. म्हणजे डीम रेसिडेंट वाला तो तिन्ही कंडिशन फुलफिल करतोय. पण जी चौथी कंडिशन आहे, काय चौथी कंडिशन आहे, की तो अदर कंट्रीमध्ये टॅक्स पेएबल नसला पाहिजे. म्हणजे त्यांनी अदर कंट्रीमध्ये तो टॅक्स पे न करणारा पाहिजे. तर इथे यस आहे, त्यामुळे तो डीम रेसिडेंट सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून हा पर्सन आहे तो सुद्धा नॉन रेसिडेंट होईल. ओके, हा पर्सन सुद्धा नॉन रेसिडेंट होईल. कोणाला काय कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? ओके, नेक्स्ट मी तुम्हाला काय सांगतोय, मी ज्या सिक्वेन्सने व्हेरीफाय करतो ना, त्या सिक्वेन्सने तुम्ही व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ती जास्त कन्सेप्ट क्लिअर, म्हणजे त्या मिस्टेक राहणार नाही ॲक्च्युअली तुमची. ओके, नेक्स्ट आता पॉईंट नंबर 5 बघा, सिच्युएशन नंबर 5. आता तो फॉरेन सिटीजन आहे. आता फॉरेन सिटीजन असल्यामुळे त्याची एक्सेप्शन त्याला लागू होणार नाही. ए आणि सी एक्सेप्शन लागू होणार नाही, पण बी वाला एक्सेप्शन लागू होऊ शकतं, कारण पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन तो आहे. म्हणजे जी 120 days वाली कंडिशन आहे ना, ती त्याला लागू होऊ शकते. कारण तुम्ही एक्सेप्शन नंबर बेसिकमधल्या एक्सेप्शन नंबर ए बघा, त्याच्यामध्ये तो सिटीजन ऑफ इंडिया कंपल्सरी आहे. तिथे इंडियन ओरिजिनवाला पर्सन अलाउड नाही आहे. बी सिच्युएशनमध्ये इंडियन ओरिजिनवाला पर्सन अलाउड आहे. मी एकदा तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा बघा. एक्सेप्शन ए, तिथे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन अलाउड नाही आहे, तिथे फक्त इंडियन सिटीजनच अलाउड आहे. एक्सेप्शन बी मध्ये दोन्ही अलाउड आहेत. ओके, आणि एक्सेप्शन सी मध्ये सिटीजन ऑफ इंडियाच गरजेचं आहे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन अलाउड नाही आहे. त्यामुळे आता एक्सेप्शन बी याला लागू होऊ शकतं. ओके, त्यामुळे हा डीम रेसिडेंट होणार नाही हे कंपल्सरी. ओके, कारण तो फॉरेन सिटीजन आहे आणि एक्सेप्शनमध्ये त्याला फक्त एक्सेप्शन बी ॲप्लिकेबल होऊ शकतं. ओके, आता एक्सेप्शन ओके बी ॲप्लिकेबल होऊ शकतं. आता ते पुढची ॲक्च्युअली गोष्ट आहे. आता त्याचे प्रिव्हियस इयरमध्ये किती दिवस आहेत ते आपण बघूया, त्याच्यानंतर आपलं होईल. 15 lakhs अँड अबोव्ह इन्कम आहे. लायबल टू पे टॅक्स इन अदर कंट्री नो आहे. ओके, प्रिव्हियस इयरमध्ये त्याचे 138 days आहे तो प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, आणि प्रिव्हियस 4 इयरमध्ये इमिडिएटली प्रिसिडिंग द रिलेव्हंट प्रिव्हियस इयर आहे 380 days आहे. ओके, आणि हा ड्युअल कंडिशन फुलफिल करतोय. ओके, 6.6 मधल्या कंडिशन ॲडिशनल कंडिशन आहे त्या अंडर सेक्शन 6.6 तो फुलफिल करतोय. ओके, तर आता बघा, पहिल्यांदा बेसिक कंडिशन 1 फुलफिल करतोय का आधी कन्फर्म करायचं, तर करत नाहीये, कारण लेस दॅन 182 days आहे. ओके, आता दुसरी कंडिशन बघा, मग 60 days आणि 365 days वाली कंडिशन फुलफिल करतोय का, तर तो 60 days वाली कंडिशन तो फुलफिल करतोय, 365 days वाली पण करतोय. पण दुसरी एक गोष्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे, तो एक्सेप्शन मध्ये येतोय की नाही तो. कारण की जेव्हा आपण सेकंड कंडिशन जेव्हा बघणार आहोत ना, 61C वाली जेव्हा कंडिशन आपण बघणार आहोत ना, तेव्हा आपल्याला बघायचं तो एक्सेप्शनमध्ये येतोय की नाही. तो एक्सेप्शनमध्ये येतोय, कारण की तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे. पण तो अजून आपल्याला कन्फर्म अजून झालेला नाही, कारण एक्सेप्शनमध्ये 3 कंडिशन आहे तिथे सुद्धा. एक्सेप्शन नंबर ए ॲप्लिकेबल नाही आहे त्याला, एक्सेप्शन जो बी आहे ते ॲप्लिकेबल आहे. आता तिथे सुद्धा कंडिशन काय आहे, की तो इंडियन सिटीजन असला पाहिजे किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असला पाहिजे. तर तो इथे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे. ओके, आपण आता सेकंड एक्सेप्शन बघतो, कारण सेकंड एक्सेप्शनमध्ये येऊ शकतो, अजून आलेला आहे, अजून आपला कन्फर्म झालेला आहे. सेकंड गोष्ट बघा, त्याचं इन्कम आहे ते 15 lakhs अँड अबोव्ह आहे का, तर ती यस आहे, म्हणजे तो सेकंड एक्सेप्शनमध्ये येतोय तो. ओके, म्हणजे दुसरी सुद्धा कंडिशन फुलफिल होते. आणि तिसरी एक गोष्ट बघा, आता कधी तो म्हणजे तो एक्सेप्शनमध्ये आलेला आहे, कारण हे तर 2 गोष्टी तो फुलफिल करतोय, ही एक कंडिशन फुलफिल करतोय, हे पण फुलफिल करतोय. ओके, त्यामुळे तो एक्सेप्शनमध्ये आहे. आता ते व्हिजिट टू इंडिया आहे असं आपलं ॲझम्पशन आहे. आता त्यांनी पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला प्रोव्हाइड केलेला नाही आहे, त्यामुळे तो व्हिजिट टू इंडिया आहे असं आपलं ॲझम्पशन असणार आहे इथे. ओके, कारण की सेकंड कंडिशन ती लीव्हसाठी नाही आहे, म्हणजे तो कधी इंडिया कधी सोडून कधी चाललेला असेल तर ही सेकंड कंडिशन त्याला, ही जे सेकंड एक्सेप्शन आहे ना बीमध्ये मेन्शन केलं, ते त्याला ॲप्लिकेबल नाही आहे. ओके, पण तो आता आपला असं ॲझम्पशन आहे की हा जो प्रॉब्लेम आहे तो त्या प्रॉब्लेममध्ये तो इंडिया सोडून चाललेला, सॉरी इंडियामध्ये आलेला आहे तो. ओके, असं आपलं ॲझम्पशन आहे. ओके, नेक्स्ट बघा, आता कधी ह्या 2 गोष्टी कधी तो फुलफिल करत असेल तर त्याला सेक्शन 6.1 मधले हे जे बी वाला एक्सेप्शन आहे ते त्याला ॲप्लिकेबल आहे. आता बी वाला एक्सेप्शन कधी ॲप्लिकेबल असेल तर त्याला जी सेकंड कंडिशन आहे 61C वाली, ती कंडिशन त्याला मॉडिफाईड कंडिशन आहे. मॉडिफाईड कंडिशन काय आहे, ही इज इन इंडिया फॉर द पिरियड ऑफ 182 days और मोर
but less than 120 days or more but less than 182 days during the previous year, and for 365 or more days during the 4 previous year immediately preceding the relevant previous year. ओके, म्हणजे तो इथे 60 डेजच्या जागी त्याला किती डेज ॲप्लिकेबल आहे, किती डेज पाहिजे, तो 120 डेज मिनिमम पाहिजे, आणि तो 120 डेजपेक्षा जास्त आहे. ओके, 120 डेजपेक्षा तो जास्त आहे, त्यामुळे तो काय होणार आहे. ओके, त्याला ती कंडिशन म्हणजे ॲप्लिकेबल होईल, आणि तो 120 डेजपेक्षा जास्त असल्यामुळे तो रेसिडेंट होईल. पण अजून एक त्याच्यामध्ये अँड आहे ॲक्च्युली, तो 365 डेजसुद्धा असणं गरजेचं आहे, तर तो 365 डेजपेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे 61C मधलं जे एक्सेप्शन आहे ते त्याला ॲप्लिकेबल होते, आणि ते मॉडिफाईड एक्सेप्शनवाली कंडिशन आहे ती तो फुलफिल करतोय, त्यामुळे तो रेसिडेंट होईल. ओके, तो रेसिडेंट होईल, आणि त्यांनी ॲडिशनल कंडिशन तो फुलफिल करतोय, ॲडिशनल कंडिशन तो फुलफिल करतोय. तर आता मला सांगा, तो रेसिडेंट होईल. आता तो रेसिडेंट आहे आपलं कन्फर्म झालं. रेसिडेंट आहे का कन्फर्म झालं, कारण यानुसार तो 120 डेजसुद्धा आहे आणि 365 डेजसुद्धा आहे. ओके, तर आता तो ॲडिशनल कंडिशन सुद्धा फुलफिल करतो. मला सांगा, तो आता रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट होईल का रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट होईल. ओके ओके, तुला क्लिअर समजलेलं, तर बाकीच्यांना सुद्धा कधी समजत असेल तर त्यांनी बघा कन्फर्म करा, कारण की तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट होईल. जरी तो कंडिशन जरी फुलफिल करतोय तरी सुद्धा तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट होईल, कारण की जे ॲडिशनल कंडिशन आहेत त्याच्यासाठी सुद्धा एक्सेप्शन्स आहेत. 2 एक्सेप्शन कोणते आहेत ॲडिशनल कंडिशनसाठी, तर पहिलं एक्सेप्शन्स आहे की तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया कधी असेल, म्हणजे त्या थ्रू कधी तो रेसिडेंट झाला असेल. डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया असल्यामुळे तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट होईल. सेकंड कंडिशन सुद्धा तुम्हाला सांगितली की 120 डेजवाली कधी कंडिशन कधी फुलफिल करून तो रेसिडेंट होत असेल तरी सुद्धा तो डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया होईल. तरी सुद्धा तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट होईल. रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट होईल. बघा तुम्ही ही कधी कंडिशन कधी सर्व कधी रीड केला तर 120 वाल्याच कंडिशन इथे सर्व ॲप्लिकेबल आहेत. ओके, तो सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन पाहिजे, तो व्हिजिट टू इंडिया पाहिजे. ओके, कम्स ऑन व्हिजिट टू इंडिया असला पाहिजे, त्याचा इन्कम आहे ते 15 lakhs अँड अबव्ह असला पाहिजे. म्हणजे ज्या 120 डेजवाल्या ज्या कंडिशन्स आहेत ना त्याला सर्व ॲप्लिकेबल होत आहेत. आणि कधी तो म्हणजे याचा अर्थ काय की या कंडिशन थ्रू कधी तो रेसिडेंट होत असेल तर त्याचं जे स्टेटस आहे ते फायनल स्टेटस त्याचं प्रत्येक वेळेस काय राहणार आहे, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट राहील. ओके, त्याचं फायनल स्टेटस काय येईल, जरी तो ॲडिशनल कंडिशन दोन्ही फुलफिल करतोय, तो ॲडिशनल कंडिशन दोन्ही फुलफिल करतोय तरी सुद्धा तो रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट होतोय. ओके, ज्यांना समजत नसेल त्यांनी पुन्हा एकदा व्हेरीफाय करा, कारण की तुमचं कधी ॲन्सर तुम्ही जरी कंडिशन जरी मेन्शन केल्या, तुम्ही सर्व कंडिशन मेन्शन केल्या, बेसिक कंडिशन मेन्शन केल्या, ॲडिशनल कंडिशन मेन्शन केला, पण कधी प्रॉब्लेम कधी 10 मार्क्सचा असेल आणि तुमचं कधी फायनल ॲन्सर कधी रॉंग होत असेल तर एखादा जो पेपर चेकर असेल किंवा जो तुम्हाला जो पेपर इव्हॅल्युएटर असेल तो मे बी डायरेक्ट खूप कमी मार्क्ससुद्धा देऊ शकतो, म्हणजे 2-3 मार्क्स देऊन ते सोडून देईल तुम्ही जरी कंडिशन जरी मेन्शन केले असतील तरी सुद्धा. कधी फायनल ॲन्सर कधी तुम्ही रॉंग मेन्शन, म्हणजे इथपर्यंत तुम्ही सर्व राईट केलेलं आहे पण तुम्ही फायनल ॲन्सर रॉंग मेन्शन केलं तर खूप कमी मार्क्स देऊ शकतो. त्यामुळे थोड्याशा कंडिशन्स एकदा व्हेरीफाय करून घ्या. थोड्याशा नवीन कंडिशन्स आहेत. लास्ट इयरला तुम्ही जेव्हा TYला होते तेव्हा ह्या कंडिशन्स नव्हत्या, या आत्ताच्या कंडिशन इंट्रोड्यूस झाल्यात, अमेंडेड कंडिशन्स आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही त्या एकदा व्हेरीफाय करून घ्या. ओके, आन्सर आपण व्हेरीफाय करा एकदा पुन्हा एकदा. ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट कंडिशन बघा, कंडिशन नंबर 6 किंवा सिच्युएशन नंबर 6, तो फॉरेन सिटीजन आहे. ओके, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे तो. ओके, त्यामुळे इंडियन सिटीजन नाही आहे, त्यामुळे त्याला एक्सेप्शनवाल्या कंडिशन ॲप्लिकेबल A आणि C होणार नाही आहे पण B होऊ शकते. ओके, दुसरा तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे त्यामुळे एक्सेप्शन कधी लागू झालं तर ते एक्सेप्शन नंबर B त्याला ॲप्लिकेबल होऊ शकतो. ओके, नेक्स्ट त्याचे 15 lakhs अँड अबोव आहे इन्कम. ओके, नेक्स्ट तो लायबल टू पे टॅक्स इन अदर कंट्री तर नो आहे. नेक्स्ट इथे एक गोष्ट क्लिअरच होते, तो 185 डेज आहे इंडियामध्ये, त्यामुळे तो डायरेक्टली 61A नुसार डायरेक्टली रेसिडेंट होतोय. ओके, 61A नुसार तो डायरेक्टली रेसिडेंट होतोय, त्यामुळे त्याला एक्सेप्शनवाल्या कुठलीच कंडिशन ॲप्लिकेबल होत नाही आहे, म्हणजे एक्सेप्शन A सुद्धा ॲप्लिकेबल होत नाही आहे. ओके, कारण की त्याच्यासाठी एक्सेप्शनवाले कुठल्या कंडिशन ॲप्लिकेबल होतील, कधी तो सेकंड कंडिशन म्हणजे ह्या ॲडिशनलच्या कंडिशन बेसिक कंडिशन आहेत त्यातली कधी ही कंडिशन घेऊन कधी तो रेसिडेंट होत असेल तरच ते एक्सेप्शन ॲप्लिकेबल आहेत. बघा इथे सुद्धा कुठली कंडिशन इरिलेव्हंट होते, जी C वाली कंडिशन आहे ती इरिलेव्हंट होते, म्हणजे ही कंडिशन इरिलेव्हंट होते A एक्सेप्शननुसार.
बी मध्ये सुद्धा तीच आहे, मॉडिफाईड ही कंडिशन मॉडिफाईड होते, सी वाली कंडिशन, सेकंड कंडिशन म्हणजे ही सी वाली कंडिशनच मॉडिफाय होते. ओके, पण तो याच ए वाले कंडिशन नुसारच तो रेसिडेंट होतोय. त्यामुळे त्याची काय म्हणजे त्या हे जे एक्सेप्शन आहे ते त्याला ॲप्लिकेबलच होत नाही आहेत. आणि सी मध्ये सुद्धा ते सी मध्ये इथे मेन्शन केलेलं आहे डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडियामध्ये. कधी तो बेसिक कंडिशन कधी फुलफिल करत असेल तर डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया बघणं गरजेचंच नाही आहे. ओके, कारण की सी मध्ये त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. ओके, त्यामुळे हा आता रेसिडेंट ऑफ इंडिया होणार आहे आणि त्याला कुठलेच एक्सेप्शन ॲप्लिकेबल नाही आहेत. जरी तो इंडियन सिटीजन असताना तरी सुद्धा त्याला ॲप्लिकेबल नाही आहे. तर इथे जरी यस जरी असतं, इथं तो इंडियन जरी असतं तरी सुद्धा त्याला कुठलेही एक्सेप्शन ॲप्लिकेबल झाले नसते. ओके, कुठले एक्सेप्शन त्याला ॲप्लिकेबल झाले नसते. ओके, आता इथे 180 डेज आहे. 180 डेज असलं तरी सुद्धा काय फरक पडत नाही, कारण कुठली तरी बेसिक कंडिशनमधली कुठली तरी एक कंडिशन फुलफिल करणं गरजेचं आहे. दोन्ही कंडिशन फुलफिल करणं गरजेचं नाही आहे. ओके, दोन्ही कंडिशन फुलफिल करणं गरजेचं नाही. एक कंडिशन त्यांनी फुलफिल केली, 6(1) ए कंडिशन त्यांनी फुलफिल केलेली आहे, त्यामुळे त्याला दुसरी कंडिशन बघण्याची गरजच नाही. 60 आणि 365 डेजवाली बघण्याची गरजच नाही आहे. ओके, त्यामुळे तो या कंडिशननुसार तो रेसिडेंट होतो इथे. आता रेसिडेंट झाल्यानंतर तो रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट होतोय का रेसिडेंट बट ऑर्डिनरीली रेसिडेंट होतोय, तर काय येईल इथे? इथं तो रेसिडेंट अँड ऑर्डिनरीली रेसिडेंट होईल, कारण की तो कुठल्या एक्सेप्शन थ्रू रेसिडेंट होत नाहीये. ओके, तो त्या बेसिक कंडिशन फुलफिल करून रेसिडेंट होतोय, आणि जेव्हा बेसिक कंडिशन फुलफिल करून तो रेसिडेंट होतो विदाऊट एक्सेप्शन, कधी तो रेसिडेंट होत असेल आणि कधी त्यांनी ॲडिशनल कंडिशन 6(6) मधल्या दोन्ही कंडिशन कधी फुलफिल कधी करत असेल तर तो रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट होईल. ओके, त्यामुळे हा रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणून कन्सिडर होईल. ओके, कोणाला कन्फ्युजन? ओके, नेक्स्ट कंडिशन, नेक्स्ट सिच्युएशन नंबर 7. इंडियन सिटीजन आहे, त्यामुळे ते इथे एक्सेप्शन तिन्ही ॲप्लिकेबल असू शकतील. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, त्यामुळे एक्सेप्शन बी सुद्धा ॲप्लिकेबल होऊ शकेल. ओके, पण 15 lakhs अँड बिलो आहे, त्यामुळे एक्सेप्शन बी त्याला ॲप्लिकेबल होणार नाही, आणि तो एक्सेप्शन सी सुद्धा ॲप्लिकेबल होणार नाही, कारण की दोन्ही ठिकाणी 15 lakhsची कंडिशन आहे, बी मध्ये सुद्धा आणि सी मध्ये सुद्धा आहे. ओके, त्यामुळे त्याला ते दोन्ही कंडिशन ॲप्लिकेबल, एक्सेप्शन ॲप्लिकेबल होणार नाही. ओके, नेक्स्ट बघा, तो टॅक्स पेएबल टू अदर कंट्री नो आहे. ओके, पण एक्सेप्शन सी त्याला ऑलरेडी ॲप्लिकेबल नाही आहे, कारण की हे सुद्धा नाही आहे नो असल्यामुळे, आणि ही जी कंडिशन आहे लायबल टू पे टॅक्स इन अदर कंट्री, तर ते एक्सेप्शन सी मध्येच इन्क्लूड होतं डीम टू बी रेसिडेंट ऑफ इंडिया फाइंड आउट करण्यासाठी. ओके, नेक्स्ट बघा, तो स्टे इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर 85 डेज आहे, म्हणजे 120 डेजवाली तो कंडिशन फुलफिल करत नाही आहे. ही बेसिक कंडिशन तो फुलफिल करत नाही आहे, फर्स्टवाली ए वाली. त्यामुळे आता सेकंड कंडिशन फुलफिल करतो की नाही ते आपल्याला बघायला लागेल. तर 60 डेज तो आहे. ओके, 60 डेज तो आहे, पण आपल्याला कन्फर्म करायला लागेल 60 आणि 365 पण होतोय, पण आपल्याला कन्फर्म करायला लागेल तो एक्सेप्शनमध्ये येतो की नाही. ओके, तर एक्सेप्शन सी त्याला ॲप्लिकेबल नाही आहे, बी सुद्धा त्याला ॲप्लिकेबल नाही आहे, ए सुद्धा ॲप्लिकेबल नाही आणि बी सुद्धा ॲप्लिकेबल नाही. आपण पुन्हा एकदा पाहिजे तर कन्फर्म करूया, ए सुद्धा ॲप्लिकेबल होणार नाही आहे, म्हणजे तो ए त्याला एक्सेप्शन ॲक्च्युली लागू होईल आणि त्यानुसार तो नॉन रेसिडेंट होईल, कारण ए नुसार काय 182 डेज असणं कंपल्सरी आहे, पण त्याचे किती डेज आहेत प्रिव्हियस इयरमध्ये? 85 डेज आहेत फक्त. ओके, म्हणजे कधी ए एक्सेप्शन त्याला लागू होतोय कारण तो सिटीजन ऑफ इंडिया आहे. ओके, सिटीजन ऑफ इंडिया आहे, आणि ॲक्च्युली आता तो लिव्ज इंडिया आहे असं आपलं ॲझम्पशन असणार आहे, त्यामुळे ए नुसार तो नॉन रेसिडेंट होतोय, पण बी आणि सी ॲप्लिकेबल आहे का अजून आपण एकदा कन्फर्म करूया. बी आणि सी नुसार तो रेसिडेंट होऊ शकतो का? तर बी नुसार सुद्धा रेसिडेंट होऊ शकत नाही, कारण 120 डेजवाली तो कंडिशन फुलफिल करत नाहीये, किंवा तो 15 lakhs अँड अबोव्ह सुद्धा नाहीये, म्हणजे त्याला बी वाले एक्सेप्शन त्याला ॲप्लिकेबलच होत नाही, कारण 15 lakhs एक्सीड असलं गरजेचं आहे, पण करंट सिच्युएशनमध्ये 15 lakhs पेक्षा कमी आहे इथे इन्कम. ओके, 15 lakhs पेक्षा कमी इन्कम आहे. ओके, त्यामुळे त्याला ती बी सुद्धा ॲप्लिकेबल होत नाहीये आणि सी सुद्धा ॲप्लिकेबल होत नाही, कारण सी मध्ये सुद्धा 15 lakhs अँड अबोव्ह गरजेचं आहे. ओके, इथे एक्सीड 15 lakhs मेन्शन केलेलं आहे अदर दॅन फॉरेन सोर्स, तर अदर दॅन फॉरेन सोर्स इथे कमी आहे, त्यामुळे बी आणि सी ॲप्लिकेबल होत नाहीये, ए ॲप्लिकेबल होते, आणि ए नुसार तो नॉन रेसिडेंट होतोय. ए नुसार तो नॉन रेसिडेंट होतोय. कारण तो 182 डेजवाली कंडिशन त्याच्यासाठी कंपल्सरी आहे. 60 आणि 365 डेजवाली कंडिशन त्याच्यासाठी इरिलेव्हंट आहे.
ओके, त्यामुळे तो नॉन रेसिडेंट म्हणून कन्सिडर होतोय. ओके, अँड फायनल पॉईंट नंबर सिच्युएशन नंबर 8, तो फॉरेन सिटीजन आहे, तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन नो आहे. ओके, नेक्स्ट आहे 15 लॅक्सपेक्षा कमी आहे. 15 लॅक्सपेक्षा कमी असल्यामुळे एक्सेप्शन तुला ॲप्लिकेबलच होत नाही. बी आणि सी एक्सेप्शन ए ॲप्लिकेबल होऊ शकतो. ओके, लायबल टू टॅक्स नो आहे, त्यामुळे त्याला एक्सेप्शन सी ॲप्लिकेबल होत नाही. आणि तो त्या बेसिक कंडिशनमधली फर्स्ट 61A वाली कंडिशन फुलफिल करत नाही आहे, त्यामुळे आपल्याला व्हेरीफाय करायला लागेल तो एक्सेप्शनमध्ये येतो की नाही. तो 60 डेजवाली कंडिशन फुलफिल करतोय, पण तरीसुद्धा आपल्याला व्हेरीफाय करायला लागेल तो एक्सेप्शनमध्ये येतोय की नाही. तर तो एक्सेप्शनमध्ये येणार नाही. काय येणार नाही बघा, एक्सेप्शन बी आणि सी येणारच नाही आहे. आपण ऑलरेडी आपलं डिसाईड झालं बी आणि सी काय येणार नाही, कारण 50 लॅक्स अँड बिलो आहे. एक्सेप्शन बी आणि सी त्याला येणारच नाही, कारण 15 लॅक्स अँड बिलो आहे. पण एक्सेप्शन ए येऊ शकतं, एक्सेप्शन ए येऊ शकतं, पण एक्सेप्शन एमध्ये इंडियन सिटीजनला रिक्वायर्ड आहे. जी एक्सेप्शन जी ए आहे, जो एक्सेप्शन फर्स्ट एक्सेप्शन आपण मेन्शन केलं, तो इंडियन सिटीजनला आहे. आणि हा जो सिटीजन आहे तो फॉरेन सिटीजन आहे. ओके, तो फॉरेन सिटीजन असल्यामुळे त्याला ती एक्सेप्शनवाली कंडिशन ॲप्लिकेबलच होत नाही कुठलीच. म्हणजे बेसिक कंडिशनमधली एक्सेप्शनवाली एकसुद्धा कंडिशन त्याला ॲप्लिकेबल नाही आहे. ओके, मग त्यामुळे आता तो बेसिक कंडिशनमधली जी सेकंड कंडिशन आहे ते फुलफिल करतो की नाही ते आपल्याला कन्फर्म करायला लागेल. तो फुलफिल करतोय वाटतंय, कारण की तो मोर दॅन 60 डेज आहे आणि 365 डेजसुद्धा आहे. ओके, त्यामुळे तो एक्सेप्शनमधली कंडिशन तो फुलफिल म्हणजे एक्सेप्शनच्या कंडिशन त्याला ॲप्लिकेबलच नाही आहेत, तो फॉरेन सिटीजन असल्यामुळे. त्यामुळे त्याला एक्सेप्शनच्या कंडिशन ते ॲप्लिकेबल नसल्यामुळे तो बेसिक कंडिशनमधली 61C वाली कंडिशन तो फुलफिल करतोय, 60 डेज आणि 365 डेजवाली. ओके, त्यामुळे तो रेसिडेंट ऑफ इंडिया होईल. आणि तो विदाऊट एक्सेप्शनवाले ते रेसिडेंट ऑफ इंडिया होतोय, आणि तो ड्युअल कंडिशनसुद्धा फुलफिल करतोय, अंडर सेक्शन 66 ॲडिशनल कंडिशनसुद्धा फुलफिल करतोय. त्यामुळे तो रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणून कन्सिडर होईल, कारण तो बेसिक कंडिशन ॲडिशनल दोन्ही कंडिशन तो फुलफिल करतोय म्हणून त्याने डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे. ओके, तर हा कधी तुम्हाला चार्ट कधी तुम्ही व्हेरीफाय करताना कधी तुम्ही सगळ्या कधी कंडिशन कधी व्हेरीफाय कधी करू शकले किंवा त्याचा आन्सर कधी फाइंड आउट करू शकले ना, तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होतो. आता प्रॉब्लेममध्ये उरलं काय ॲक्च्युली सोल्युशनमध्ये काय म्हणजे फक्त डेज कॅल्क्युलेशन करायचा प्रॉब्लेम असू शकतात म्हणजे त्याच्यामध्ये. तर डेज कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हा चार्ट आपल्याला यूज करायचा नॉर्मली. ओके, हा चार्ट आपण यूज करणार. हा चार्ट कशा पद्धतीने आपण यूज करणार तर अशा पद्धतीने हे डेज कधी नंबर ऑफ डेज कधी पर मंथ वाईज कधी प्रोव्हाइड केलेले असतील तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथे मंथसुद्धा मेन्शन करणार आहोत आणि इकडे आपण टोटल डेज आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, ती एक गोष्ट हां ओके हां फॉरेन सिटीजन आणि इंडियन सिटीजनसुद्धा नाही आहे. आता तो इंडियन ओरिजिन नाही आहे आणि फॉरेन सिटीजन आहे, त्यामुळे त्याला कुठलेच एक्सेप्शन ॲप्लिकेबल नाही. त्याला कुठलेच एक्सेप्शन ॲप्लिकेबल नाही. त्याच्याला जे बेसिक कंडिशनमध्ये दिलेले आहेत ना, ह्या दोन बेसिक कंडिशन त्याच त्याला फुलफिल करायचे. त्याला एक्सेप्शन ॲप्लिकेबलच नाही, कारण एक्सेप्शनमध्ये असेल तर त्याच्यासाठी ॲडिशनल वेगळी कंडिशन आहे ना. आता तो इंडियन सिटीजन असता तर त्याला हे जे आहेत ना 182 डेज प्रिव्हियस इयरमध्ये असणं गरजेचं होतं, पण तो प्रिव्हियस इयरमध्ये 85 डेज होता फक्त. पण तो एक्सेप्शनमध्ये मोडतच नाही, कारण तो इंडियन सिटीजन नाही आहे, तो फॉरेन सिटीजन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड बी एक्सेप्शनमध्ये तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असतं तरीसुद्धा बी एक्सेप्शन त्याला ॲप्लिकेबल असू शकलं असतं, पण तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनसुद्धा नाही आहे, तो ते तिथेसुद्धा नो आहे. ओके, कधी हे एक्सेप्शन त्याला कधी ॲप्लिकेबल झालं असतं आणि कधी त्याचं म्हणजे हे एक्सेप्शन ह्या दोन्ही कधी कंडिशन त्यांनी कधी फुलफिल कधी केल्या असत्या, म्हणजे हे दोन्ही कधी गोष्टी कधी त्याच्या कधी असत्या, एक्सीड 15 लॅक्स असतं आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असतात, तर त्याला जी मॉडिफाईड कंडिशन झाली असती 120 डेजवाली कंडिशन ॲप्लिकेबल झाली असती. पण तो 120 डेज नव्हता, मग तो नॉन रेसिडेंट झाला असता ॲक्च्युली. कधी इथे कधी यस असतं तर, पण इथे सुद्धा नो आहे. त्यामुळे सेकंड जी एक्सेप्शनल कंडिशन आहे ती सुद्धा त्याला ॲप्लिकेबल नाही आहे. आणि थर्ड एक्सेप्शनल कंडिशन सुद्धा ॲप्लिकेबल नाही आहे, कारण तो सिटीजन ऑफ इंडिया नाही आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी फॉरेन सिटीजन असेल आणि कधी पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन सुद्धा नसेल तर त्याला एक्सेप्शनवाल्या कुठल्याच कंडिशन ॲप्लिकेबल नाही आहेत. मग त्याला बेसिक कंडिशन ज्या दोन ज्या प्रोव्हाइड केल्या त्यातमध्येच तो फुलफिल होतोय का आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आणि फुलफिल म्हणजे कुठली कधी फर्स्टवाली कंडिशन कधी फुलफिल होत असेल ना तर एक्सेप्शन ॲप्लिकेबलच होत नाही कुठलेच. कधी फर्स्टवाली कंडिशन कधी तो फुलफिल कधी करत असेल ना तर एक्सेप्शन त्याला कुठलेच ॲप्लिकेबल होत नाही, कारण तिन्ही एक्सेप्शनमध्ये तुम्ही बघू शकता त्याचे आन्सर तुम्ही बघू शकता की 182 डेजपेक्षा कधी जास्त असेल तर ते एक्सेप्शन ॲप्लिकेबलच होत नाही आहे.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी तो फर्स्ट 182 डेजवाली कंडिशन कधी फुलफिल करून तो कधी रेसिडेंट होत असेल तर एक्सेप्शन बघण्याची गरजच नाही, तो डायरेक्ट रेसिडेंट झाला. दुसरी गोष्ट, कधी तो ही कंडिशन कधी फुलफिल करून कधी तो रेसिडेंट होत असेल तर आपल्याला एक्सेप्शन बघणं गरजेचं आहे. आणि एक्सेप्शन कधी तुम्ही सर्व एक्सेप्शन कधी बघितले तर ते एक्सेप्शन कोणाला आहेत, इंडियन सिटीजन ला आहेत किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनला आहेत. पण आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये कधी तुम्ही बघितलं या सिच्युएशनमध्ये तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन सुद्धा नाही आहे आणि इंडियन सिटीजन सुद्धा नाही आहे. हा नाही, एक्सेप्शनल कंडिशन बघणं गरजेचं नाही. एक्सेप्शनलमध्ये ज्या गोष्टी दिल्या त्या बघणं गरजेचं नाही. त्या बेसिक कंडिशन तो 60 आणि 365 वाली कंडिशन फुलफिल कधी करत असेल तो रेसिडेंट होईल. तर इथे तो करतोय, मोर दॅन 60 डेज आहे आणि मोर दॅन 365 डेज आहे. त्यामुळे तो 61C वाली कंडिशननुसार तो रेसिडेंट होतोय. 61C कंडिशननुसार तो रेसिडेंट होतोय आणि 61C कंडिशननुसार तो रेसिडेंट होतोय. कुठलं एक्सेप्शन त्याला ॲप्लिकेबल नाही आहे आणि तो बेसिक कंडिशन म्हणजे तो ॲडिशनल कंडिशन सुद्धा फुलफिल करतोय. त्यामुळे तो रेसिडेंट अँड ऑर्डिनरली रेसिडेंट झालेला आहे. ओके, हा चार्ट पुन्हा एकदा तुम्ही कधी कुठली गोष्ट कधी समजत असेल पुन्हा एकदा लेक्चर बघा पाहिजे तर यूट्यूबला मी सर्व लेक्चर अपलोड करतोय. ओके, तुम्हाला मी लास्ट याच्यामध्ये हे सुद्धा टाकलेलं आहे. तर मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, डायरेक्ट टॅक्सची वेगळी प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये एकच व्हिडिओ आहे ॲक्च्युली. कोणती जी आपली बेसिक कन्सेप्टची जी व्हिडिओ होती तीच, आणि रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये ह्या 2-3 व्हिडिओ मी ॲड केलेल्या आहेत ज्या लास्ट लेक्चरच्या. कधी कुठलेही तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओ पुन्हा एकदा बघू शकता, म्हणजे लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता आणि व्हेरीफाय करू शकता. हां, म्हणजे कुठली गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर एकदा तुम्ही पुन्हा एकदा रिवाईज करू शकता. ओके, तर मला वाटते हा कधी चार्ट कधी तुम्हाला कधी समजलेला असेल ना, तर मला वाटत नाही की कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला रेसिडेन्शियल स्टेटसचा प्रॉब्लेम येऊन देत. फक्त डेज प्रॉपर कॅल्क्युलेट करा. डेज कॅल्क्युलेट करताना मी पुन्हा एकदा सांगतो, डेज कॅल्क्युलेट करताना अरायवल डेट आणि डिपार्चर डे, अरायवल डे आणि डिपार्चर डे दोन्ही डे आपल्याला काउंट करायचे आहेत. म्हणजे 1 एप्रिलला तो इंडियामध्ये कधी परत आला आणि इंडियामधून कधी तो 30 एप्रिलला कधी रिटर्न गेला तर एप्रिलमधले तो 30 दिवस इंडियामध्ये होता. कारण एप्रिलचा 1 सुद्धा काउंट करायचा आहे आणि एप्रिलचा 30 सुद्धा काउंट करायचा आहे. ओके, ओके. नेक्स्ट मी आता रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये आता पुढचा टॉपिक ॲक्च्युली चालू करते, स्कोप ऑफ टोटल इन्कम. ओके, आपण HUFच्या वगैरे तुम्ही ज्या कंडिशन बघितलेल्या आहेत ना त्याच्यावरती नॉर्मली प्रॉब्लेम्स येत नाही ॲक्च्युली. ओके, नॉर्मली प्रॉब्लेम्स त्याच्यावरती येत नाही, पण आला तर तुम्हाला त्या कंडिशन्स माहिती असणं गरजेचं आहे. त्या कंडिशन्स तुम्हाला शॉर्ट नोट, फिल इन द ब्लँक्समध्ये विचारल्या जाऊ शकतात, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स थ्रू विचारल्या जाऊ शकतात की ह्या ज्या कंडिशन होत्या त्या HUF, फर्म, कंपनी. ओके, या सर्वांच्या कंडिशन्स तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे रेसिडेन्शियल स्टेटसच्या. 99% तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे तो रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ इंडिव्हिज्युअलचा प्रॉब्लेम येणार आहे. ओके, ठीक आहे. आता स्कोप ऑफ टोटल इन्कम आपण बघूया. स्कोप ऑफ टोटल इन्कम म्हणजे आता ते रेसिडेन्शियल स्टेटसवरती डिपेंड करतं. तुमचा रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट असाल किंवा रेसिडेंट अँड नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहात का नॉन रेसिडेंट आहात त्यावरती डिपेंड करतं. या टाईपचे सुद्धा प्रॉब्लेम तुम्ही, एक मिनिट हां,